नमस्कार मित्रांनो. थिविम रेल्वे स्थानकाचा इतिहास कोकण रेल्वेच्या निर्मितीशी जोडलेला आहे, जो 1990 मध्ये सुरू झाला आणि हे स्थानक उत्तर गोव्यातील एक महत्त्वाचे केंद्र बनले, जे मुंबई आणि मंगळूर यांना जोडणाऱ्या मार्गावर आहे. अनेक ट्रेन्स येथून जातात आणि हे स्थानक उत्तर दक्षिण रेल्वे मार्गाचा भाग आहे. थिविम रेल्वे स्थानकाचा इतिहास. कोकण रेल्वेचा भाग. थिविम स्थानक हे 1990 मध्ये सुरू झालेल्या कोकण रेल्वे मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील मुंबई आणि मंगळूर यांना जोडले गेले. हे उत्तर गोव्यातील बारदेस तालुक्यात आहे. मापुसा बिचोली रस्त्यावर SH1 वर आहे. हे स्टेशन गोव्यातील मुख्य स्थानकांपैकी एक आहे आणि उत्तर दक्षिण रेल्वे मार्गावरील जवळजवळ सर्व ट्रेन्स येथून जातात. ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या स्टेशनला. कोकण रेल्वेची सुरुवात 15 सप्टेंबर 1990 रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ झाला आणि त्यानंतर हा 739 किमी लांबीचा मार्ग टप्प्याटप्प्याने विकसित झाला. तसेच कोकण रेल्वेमुळे गोव्याला देशाच्या इतर भागांशी रेल्वेने जोडले गेले आणि थिविम स्थानक या कनेक्टिव्हिटीचा महत्त्वाचा दुवा बनले. थोडक्यात थिविम रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेच्या निर्मितीनंतर विकसित झाले आणि गोव्याच्या रेल्वे वाहतुकीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.